आणि होणार आहे भैरवनाथाची जत्रा
हा जो उत्सव आहे हा साजरा करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। आणि आनंद होत असताना या कार्यक्रमानिमित्त या गावातील सर्व महिला, ग्रामस्थ, लहान तरुण मंडळी या कार्यक्रमात हिरीने भाग घेतात आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडतात। ही परंपरा साधारणपणे आमचे दिल्लीवाले मामा चाचले हे ज्यांनी त्यांनी सुरुवात केली तोपासून आजपर्यंत आपण साजरी करत आहोत आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही आमच्या या सर्वांच्या वतीने सांगतो की आपण साजरी करणार आहोत। की आजचा कार्यक्रम पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले। काय सांगू दादानो, आजचा कार्यक्रम पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले आणि तिमी जाऊन आम्ही मांगल्याचे सोने लुटले। या गावच्या कलेनं अर्जुन नथुरामाच्या पद्मलाने ही तुळशीची माती पावन झाली आणि त्याच मातीचा गंध लावून कपाळी ही तमाम जनता धन्य झाली, तमाम जनता धन्य झाली। त्याच्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ तुळशी वरचीवाडी वरचा विभाग हनुमान जयंती निमित्ताने भैरवनाथाचा जत्रोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार योगदादा कदम साहेब, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे। सर्वांनी त्यांचा आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया। मान्यवरांना विनंती आहे त्यांनी महाराष्ट्र राज्याचे नामदार मान्य श्री योगदादा कदम, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे स्वामी पवार साहेब यांना देखील विनंती त्यांनी या व्यासपीठावरती आहे। समेत प्रतापजी घोसाळकर, मंडळ तालुका शिवसेना प्रमुख प्रतापजी घोसाळकर। आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषदादा पोस्टरे यांना विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे नामदार योगदादा कदम साहेब, राज्यमंत्री महाशय यांचा आपण शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे। तुळशी ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार होत आहे, सत्कार करत आहेत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषदादा पोस्टरे सत्कार स्वीकार आहेत। मान्य नामदार हनुमान जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। तुळशी येथे सालवाप्रमाणे हा जत्रोत्सव साजरा केला जातोय। या जत्रोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पोस्टुरे, सन्माननीय शिवसेने तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विधानसभा क्षेत्र संघटनिका अस्मिताताई, आमचे विभाग प्रमुख संजयजी शेडगे, ह्या गावच्या सरपंच, उपसरपंच, उपस्थित मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, सामान्य व्यासपीठ, बंधू भगिनी, माता, अति थोडक्यात बोलून अजून 4 कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवायची, परंतु सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानायला आज मी इथे आलेलो आहे। देवाचं दर्शन घ्यायला तुम्ही आलेच आहे, देवाचे आशीर्वाद घ्यायला तुम्ही आलेला आहेच, परंतु या निमित्ताने आपल्या तुळशी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। आपण सर्वांनी दुसऱ्यांदा मला विधानसभेवरती निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार आहे। आणि निवडून देत असताना आपण आमदाराला निवडून दिलं, परंतु आमच्या शिवसेनेच्या आमच्या नेत्यांच्यामुळे, आमच्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या दापोली मतदारसंघाला 50 वर्षाच्या नंतर राज्यमंत्रीपद मिळालं आहे। तर राज्यमंत्री पद देखील आपल्याला मिळालं, त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचा आभार मानतो। कारण शेवटी मंत्री व्हायला अगोदर आमदार व्हावं लागतं आणि त्या आमदार म्हणून आपण सर्वांना दुसऱ्यांदा संधी दिली म्हणून आपल्या सर्वांचे पुण्याचा आभार। आपल्या सर्वांना माहिती आहे की मी ह्यापुढे काही आता ह्या व्यासपीठावरती राजकारणावरती बोलण्याचा काही संबंध नाही, ही काही राजकीय व्यासपीठ आहे, परंतु तुळशी ह्या गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये जत्रोत्सवाच्या निमित्तानं आलेलो असताना आपल्या सर्वांचे आभार मानणे हे कर्मप्राप्त होतं म्हणून याचा उल्लेख मी इथे केला आहे। माझी बांधिलकी नेहमी मी विकास कामांची ठेवलेली आहे की आपल्या सर्व आदरणीय आपल्या सर्व
गावांमध्ये आपण विकास कामं करतोय, परंतु आमदार म्हणून विकास कामं करत असताना आणि आज मंत्री म्हणून विकास कामं करत असताना नक्कीच एक फरक असणार आहे. आमदार म्हणून जेव्हा विकास कामांसाठी आपण निवेदन घेऊन मंत्र्यांपर्यंत जायचो, मंत्रालयामध्ये पाठपुरावा करायचो, सचिवांकडे पाठपुरावा करायचो आणि निधी हा आपल्या मतदारसंघामध्ये खेचून घेऊन यायचो, त्यासाठी प्रचंड मेहनत लागायची. त्या शेवटी पाठपुरावा करायला मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये बसून जावं लागायचं. परंतु आज मात्र आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्या मंत्र्यांकडे जायचो, आता तेच मंत्रिपद आता आपल्याला असलं, आता आपल्या कोणाकडे जायची गरज नाही. आता विकास कामे आपल्या दारात आहेत आणि म्हणून आपण सर्व निश्चिंत राहा. मी विश्वास देऊ इच्छितो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने की आपण सांगाल ती विकास कामं आता आपल्या दापोली मतदारसंघामधील अगोदर समजा मला 6 महिने लागत असतील, आता 6 दिवसात आज आपण करू शकतो. इतकी चांगली आता आपले खाते आपल्याला उपलब्ध झालेली आहे. महसूल सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये महसूलचे प्रश्न असतात. मग ते काही वारस तपासचे प्रश्न असतील किंवा जागेंचे प्रश्न. या कार्यक्रमासाठी देणगी आलेली आहे. यश खंदारे 1 रुपये.